हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या कोडताईंचं मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत। चला तर शनिवारचा व्हिडिओ तुम्हाला आज येतो, कारण तुम्हाला माहीतच आहे की मी रविवारी काही व्हिडिओ अपलोड करत नाही। मग शनिवारी बघा बाजार वगैरे करून आले, त्याच्यानंतर बराच वेळ मधलं काही कामं होती ती करून घेतली आणि आता तुम्हाला इकडे मी सगळा बाजार दाखवते, दर सांगते दरवेळेचं। कारण खूप जास्त एक ताई तर सारखी कमेंट करते की शनिवारचा बाजार तेवढा दाखवत जा। काही जरी झालं तर म्हणजे ते हिंदी बोलतात, आपका सब्जी का दीदी दिखाइए, सब्जी का दिखाइए। तर शक्यतो करून ह्या व्हिडिओला खूप जास्त हे असतं आणि मलाही आवडतं आणि वेगवेगळं काही गोष्टी कळतातही। आणि आपलं अख्खं आयुष्य गृहिणीचं ते किचनमध्येच झालेलं असतं, झालेलं नाही म्हणजे किचनमध्येच जातं, अख्खं आयुष्य जातंच। प्रत्येक गृहिणीचं अख्खं आयुष्य हे किचनमध्येच जातं। तर त्याच्या रिलेटेड कोणतीही गोष्ट तर माझं तर जातंच म्हणजे सगळ्यांचं तेच म्हणते मी की जातं। मग आपल्याला ह्या गोष्टींचं थोडं असतं ना। तर इकडे आता बाजार तर करून आलेले, म्हटलं चला तोही व्यवस्थित असा ठेवून द्यावा। तर इकडे सगळं वेगवेगळं करून घेते। तर आता पालेभाज्या झालेल्या आहेत आणि वटाणा गाजर पेरू ह्या गोष्टी आवडीच्या आहेत, त्या बाजार भरत खाणं हे कंपल्सरी असतंच। तर सगळ्या भाज्या वेगवेगळ्या करून घेतल्या, म्हणजे आताशी तर एकच पिशवी झाली आणि आता दुसरी लगेच होईल तसं म्हणजे स्वच्छ पण किचन ओटा करून घेते। आणि आता पहिले माहिती आहे तुम्हाला मी सगळं खाली घेऊन बसायचे आणि आता वरती किचन ओट्यावरती सगळं काढते। आणि इकडे बघा सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या दरासहित तुम्हाला मी सांगितलेलं आहे। आता थंडी सुरू झालेली आहे, भरपूर सारे पालेभाज्या भाज्या आणि स्वस्तही सगळं झालेलं आहे। दर तुम्हाला मी सगळे सांगितलेत, फक्त काय आहे कांदे बटाटे लसूण ह्यानीच डोकं खाल्लेलं आहे। ह्याच गोष्टी कसं 1-1 किलो जरी 1 किलो कांदे 1 किलो बटाटे आणि लसूण पाव किलो घेतला की 200 रुपये झटक्यात जातात। फक्त ह्या 3 गोष्टी थोड्याशा ना एक आटोक्यात आणलेल्या आहेत, कारण मिडल क्लास फॅमिलीमध्ये एकदम जर जास्त कुटुंब असेल तर त्याचा प्रॉब्लेम आणि हो बऱ्याच दिवसांनी फेस टू फेस कॅमेरा समोर बोलतेय, कारण माझी तब्येत बरी नव्हती। नुसता व्हिडिओ मी शूट करते आणि दुसरं काय दाखवतच म्हणजे मी बोललीच नव्हती तुमच्याशी। आज किती 5-6 दिवसांनी जवळजवळ मी तुमच्याशी म्हणजे मी पण अशी कॅमेरा समोर बोलते। मला खूप जास्त म्हणजे आता हेच झालेलं आहे, एकतर सर्दी झाली, खोकला आला, सगळं आटोक्यात आणलं, पण ते एक असतात ना असं अशक्तपणा जो असतो ना वीकनेस, तो थोडा अजून माझ्यात आहे। मला कंटाळाच आला आज। थांबायचं शेंगा पडलेल्या पायाखाली, तर ते बघितलं सगळा बाजार झाला बऱ्यापैकी। बाजार भाज्या भरपूर, बाजार आता स्वस्तच होणार कारण ना आलेला आहे, हिवाळा आलेला आहे, पालेभाज्यांचा सीझन आलेला आहे। तर आमच्या इकडचे भाज्यांचे दर दाखवते तरी बऱ्याच आज ह्यावेळेस गोष्टी आणल्या नाहीत, पण जेवढा मिळाला तेवढा म्हणजे माझा बाजारात जायचीच इच्छा नव्हती, पण नाही गेले ना तर आठवडाभर किती गोंधळ होतो मग माहित आहे तुम्हाला, म्हणून मग जावंच लागलं उठून। कशी तब्येत असू काय, पण आठवड्याच्या भाज्यांचं सुक्या भाजीचं भरपूर मिळतं बघा आता थंडीमध्ये। पण जे काही पातळ भाजीचं असतं ना त्याचा मात्र प्रॉब्लेम येतो। मग ते आहेच आपलं छोले वटाणा राजमा मटकी मूग चवळी ह्याच मी मग पातळ भाजी करते। आणि आता ह्या सगळ्या भाज्यांचे तुम्हाला दर मी सांगते कसे आहेत आमच्या इकडं। तर हा बघा ताईनो आजचा पूर्ण बाजार। अनुष्का जॉईन हो लवकर। सगळा फ्रेश ताजा, बाहेर आभाळ आलंय ना त्याच्यामुळे तुम्हाला तसं दिसत असेल। तर कलर एकदम असं काय म्हणजे लाईट मलाच, कारण कॅमेरात असं एकदम असं दिसतंय की मी लाईट मध्ये तुम्हाला दाखवते काय नाही, बाहेर आभाळ आले लालसर त्याच्यामुळे ते तसं दिसतंय। तर मेथीच्या भाज्या ज्या आहेत ना, तर रोजच मेथीची भाजी दारावर येते बरं का, 20 रुपयाला पेंडी, पण बाजारात 30 रुपयाला होती। आणि आता जर गेलं तर मला तर वाटते 15ला 2 20ला 2 अशाच असणार आहेत, कारण मेथीच इतकी बाजारात होती त्याच्यामुळे ना। पण मी दुपारी आम्ही लवकर जातो बाजारला त्याच्यामुळे 30च्या 2 आणल्या। करडई बघू शकता, एक करडई एकदम फ्रेश, सगळ्यात आवडती भाजी बरं का माझी करडई, लाल माठ तांदळी ह्या भाज्या मला खूप आवडतात। तर ही 10 रुपयाला पेंडी फ्रेश आहे एकदम। पालक तर बघू शकताय एवढा मोठा पालक आहे आणि व्यवस्थित मागून कट केलेला, पानं इतकी मोठी आणि सगळीच चांगला, आणि फक्त पानं मोठी आहेत पण असा कडक जून नाहीये पालक, एकदम असं पातळ नाजूक कवळी पान आहे। तर पालक सुद्धा 10 रुपयाला। चाकवत तेवढी महाग होती म्हणजे 15 रुपयाला, आता झाली असेल स्वस्त। तर चाकवत 15 रुपयाला, काही ठिकाणी 20ला होती, मलाच 15ला मिळाली। तर पालेभाज्या एवढ्या आणलेल्या आहेत। आणि आमच्या इकडे बटाट्याचा दर अजून म्हणजे 10 रुपये कमी झाला, 40 रुपये किलो बटाटे। लसणानं काही विचारू नका ताईनो, लसूण म्हणजे काही बोलायचं कामच नाही। एवढासा लसूण हा 90 रुपयाचा पावशेर आहे बघा।
आणि आठवड्याला तर पावशेर लसूण इकडं तिकडं. आता एवढ्या जर पालेभाज्या आणत असू आपण तर लसूण खोबऱ्याचं वाटण म्हणा किंवा पालेभाज्यांना लसूण लागतोच, तर तो संपतोच. तर कांदे पण नाही, जरा नाही काय नाही, महागच आहेत, 60 रुपये किलो आहेत. ह्या तिन्ही गोष्टी उन्हाळ्यापासून त्यांनी जो दर धरलाय तो त्या स्थिरावलेल्याच आहेत त्या दरावरती. ह्या 3 गोष्टीच महाग पडतात, कारण ह्याचे 60, त्याचे 40, 100, ह्याचे 100, 200 रुपये झटक्यात एवढ्याला जातात. म्हणजे झालं तर हे किती, 2.25 किलो, पावशेर, 1 किलो 1 किलो. त्याच्यामुळे बाजार जरा म्हणजे महाग जातो. 5 रुपयाची 10 रुपयाची 5 लिंब. आणि फळांमध्ये आज अननस वगैरे होता, संत्री. तर इकडं ह्यात काय आहे, सफरचंद नाही, बोरं आणलेत बघा, 20 रुपयाचे अर्धा किलो, पोरींना लागतात. सफरचंद पण आणलेत आणि मागच्या आठवड्यातलं पण काहीतरी आहेत सफरचंद म्हणून आत्ता. तर सफरचंद स्वस्तच आहेत, 50 रुपयाची अर्धा किलो आणलेली. आणि ह्याच्यात आहे ना, ह्याच्यात संत्रा आहे. आणि फळांमध्ये परत दुसरा आहे इकडं पेरू. तर पेरू हे 50 रुपये किलो आणलेले आहेत. संत्रा 50च्या 1 किलो, 50 का 60 रुपये किलो, नाही 60 रुपये किलो आहेत संत्रा, आणि पेरू 50. तर ती एवढी 4 फळं आणलेली, 4 प्रकारची. डाळिंब शिल्लक आहे म्हणून. आणि भेंडी बघू शकता, भेंडी तुम्हाला भरपूर दिसते ना, तर ही भेंडी अर्धा किलो आहे. कारण पाव किलो भेंडी घेतली की त्याच दोघींना नाश्त्याला आणि दोघींना म्हणजे टिफिनला संपते. आमच्या दोघांना भेंडीच राहत नाही नेहमी, म्हणून म्हटलं नाही आता इथून पुढे अर्धा किलो भेंडी आणायची, म्हणजे त्या टिफिनला पण भरपूर आवडतेच त्यांना एवढी भेंडी, की ती पाव किलो भेंडीच पुरत नाही. म्हणून मग अर्धा किलो भेंडी आणली, 30 रुपयाची, अगदी कवळी नाजूक आहे. भाजीपाला मात्र आत्ता काय महाग असू नाही तर कसाही असो, तो अजिबातच म्हणजे शिळा शळपटलेला येत नाही. एकदम ताजी आणि कवळी छोटी छोटी भेंडी आहे बघा, 30 रुपयाची अर्धा किलो. आणि सगळ्यात बेस्ट, आज इतकी सुंदर वांगी. मी नेहमी काळी वांगी आणते, पण अशी वांगी शक्यतो करून आमच्या इकडे जास्त बाजारात नसतात. ती वेगळी हिरव्या प्रकारची बघा, आणि ही वेगळी अशी पांढरी. तर आता ह्याचं ना मी खारं वांग करणार आहे. मिठाचं खारं वांग असतं ना, तुम्हाला मस्त रेसिपी सांगते. मला तर ते खूप आवडतं आणि ते लागतं पण छान. म्हणजे चटणी नाही टाकायचं, आपला गरम मसाला आणि मिरचीच्या ह्याच्यातलं. ती रेसिपी तुमच्याशी मी शेअर करीन. तर ही वांगी ना 20 रुपयाची पाव किलो. फ्लॉवर हा 20चा अर्धा किलो. फ्लॉवर खूप स्वस्त झालेला आहे. एवढा फ्लॉवर घ्यायचा म्हटलं की 50-60 रुपये मागच्या 1-1.5 महिन्यात द्यावे लागत होते. आता हा फ्लॉवर 20 रुपयाचा. गवारीची शेंग आहे पाव किलो, ती आणली आहे 30 रुपयाची. आणि इकडे बघा हिरव्या मिरचीचा पण दर उतरलाय. पाव किलो मिरची 10 रुपये. आणि वटाणा, गाजर आमच्याकडे अजून आले नाही, पण वटाणा तर आलेला आहे. पहिला सीझनचा म्हणजे थंडीतला सीझनचा पहिला जो वटाणा म्हणतात ना, तो आणलेला आहे. मागच्या पण आठवड्यात होता, पण माझ्याकडे फ्रोझन संपवायचा होता मला, म्हणून तो काही मी आणला नव्हता. मग आता आणला. तर हा 50चा अर्धा किलो भेटला. कोबी 10 रुपयाचा पाव किलो. आणि बाजारात हा एक भांडी घासायचा कात्या मिळतो. तर नेहमी दर आठवड्याला मी बाजारातनं आणते. 10 रुपयाचा आहे, पण काम चांगलं मोठं करतो. आणि कोथिंबीरीच्या 2 जुड्या. तर कोथिंबीरी पण चांगली मजबूत आणि मोठी आहे बघा. तर ही कोथिंबीर 10 रुपये होती, म्हणजे 20 रुपयाची. तर असा सगळा आजचा बाजार, फळं बिळं सगळंच झालेलं आहे घेऊन. आणि सगळा बाजार जो काय तो म्हणजे फ्रेश आहे. आणि तो आता भरून पण मला ठेवला पाहिजे पटापट. तर बघितलं का, असे दर आमच्या इकडे होते. तुमचेही दर नक्की कमेंट करून मला सांगा, म्हणजे मला ते वाचायला आणि बरं पडतं आणि मला समजतंही. कारण मी कुठे शक्यतो जास्त बाहेर वगैरे जात नाही, त्यामुळे बाहेरचे दर मला नाहीत माहीत, आमच्या इथलेच. तर म्हटलं चला काही गोष्टी करूया. तर ह्या बघा काकड्या, जवळजवळ 2 आठवड्यापूर्वीच्या त्यानं ह्या काकड्या होत्या. मला जाम सर्दी आणि खोकला झाल्यामुळे ना मी त्या काकड्या खाल्ल्याच नाहीत. गाजरसुद्धा शिल्लक राहिले, कारण सॅलड म्हणून ते आणलेलं होतं. पण त्या काकड्या आता एकदमच अशा कशा तर झाल्या. आणि ग्रीन काकड्या ना अशा कशा तरच होतात, लय शिळ्या झाल्या की त्याची टेस्ट एकदम बेकार लागते. म्हणून मग त्या काकड्या फेकून दिल्या. आणि अजूनही खाल्ल्याच गेल्या नसत्या, कारण मला अजून तब्येत माझी बरी नाही आहे. तर ज्या काही मिरच्या आहेत ना त्या अशा एका बॉक्समध्ये ठेवते. आणि तो जो बॉक्स आहे ना तो फ्रीजचा जो दरवाजा आहे ना त्याच्यात ठेवते. म्हणजे कसं मिरची ही रेग्युलर लागतेच. आणि आता तर भाज्या बघू शकताय, आणि मिरची कशात म्हणजे खूप जास्त आता मिरचीचा वापर होणार एवढ्या सगळ्या पालेभाज्या करायला. तर ते सगळं बघा अशा पद्धतीने करून घेते. नेहमी दाखवते, जुन्या ताईंना सगळं माहीत आहे. आणि इकडे कधी खोबरं ठेवलेलं फ्रीजमध्ये तेही खराब झालेलं, तेही फेकून दिलं. बऱ्याच गोष्टी आज टाकून दिल्या फ्रीजमधल्या उरलेल्या. शक्यतो करून फ्रीजमध्ये ठेवूच नाही जास्त असं
पण आता जुन्या ताईंना माहिती आहे की आम्ही गावाकडे राहतो, तर गावाकडे असा आठवडीच बाजार आणावा लागतो. शहरात राहणाऱ्या लेडीचं कसं होतं की रोजच्या रोज मंडई भरते बाबा, रोज भाज्या येतात मिळतात. तसं आमचं नसतं. आता सगळ्यांनाच माहिती आहे, गावचा आठवडी बाजार म्हणजे सगळंच एकदा आणावं लागतं आणि मग त्या गोष्टी आणून फळं वगैरे सगळे आणावे लागतात. आधीमध्ये मिळतं पण ते डबल भावाने मिळतं आणि ते काय गावाकडचं असं सवय पण नसते की जाऊन असं आणावं, कारण इथे पण स्टँडवरती असं बसतात, भाजी असते आता शक्यतो, पण नाही सवय आम्हाला, अशी सवय आहे की आठवड्याभराचं आणून ठेवायचं. आणि तुम्ही म्हणाल ह्यातली कोणतीच भाजी तू ठेवत नाही आणि सगळं भरते, तर हो त्याचंही सांगते. तर आता बघा इकडे एकदम एकच मोठी पिशवी घेतली आणि त्याच्यात जी काही पालक, करडई आणि मेथीची भाजी हे सगळं एकत्र असं घातलं आणि गाठ मारून ठेवली. काहीही होत नाही ह्याला. माझ्याकडं नेहमी मी असं ठेवते ना, तर खूप चांगलं राहतं. फ्लॉवर, कोबी असं एकत्र ठेवते अशा बॅगमध्ये. तर तुम्ही म्हणाल तेच सांगत होते की मी भाज्या धुत नाही का? नाही ताई नो, मी भाज्या आज तरी काही नाही, कारण शनिवारचा दिवस इतका गडबडीत जातो ना, इतका धावपळीत जातो, इतका कंटाळा येतो ना. बाजारला नाही म्हणलं तर 1.5-2 तास जातात एवढा बाजार करायला. बाजारातनं आल्यावर घरातलं असतं, घरातलं दारातलं सारखं सगळंच असतं पडलेलं. मग शनिवारचा जो काही दिवस आहे ना, तो असाच जातो. म्हणून मी ह्या गोष्टी शनिवारी तर करत नाही. तर आता कोथिंबीर बघा, अशीच मी पिशवीत आतमध्ये घालून त्याचं ठेवते आणि फक्त त्याचे दांडे मोठे होते बघा, तर मागचं तेवढं कट करून घेतलं, म्हणजे कसं फ्रीजमध्ये माती त्याच्यात होत नाही. तर इकडे बघा लिंबू असे ह्याच्यात ठेवते. सगळं असं व्यवस्थित ठेवलं की बरोबर होऊन जातं. आणि तेच मी म्हणत होते की मी ही कुठलीच भाजी आज धुत नाही, उद्याही धुत, म्हणजे रविवारी सुद्धा हे सगळं करत नाही. बिलकुल सुद्धा रविवारी मी करत नाही, कारण रविवारी मुलं घरात असतात. एक दिवस त्या मुलांचा असतो, तर तो त्यांच्याबरोबरच घालवावा अशी माझी इच्छा असते. आपण हे सगळं काढायचं आणि ते पोरं मग फिरत बसतात, हिंडत बसतात. मग रविवारी सुद्धा, आणि रविवारी काय तर मेनू पदार्थ असतो सुट्टीचा, तो त्यातच दिवस जातो. सोमवारी जेव्हा पोरी शाळेला जातात त्या दिवशी सगळी कामं झाली की मग मात्र मी दुपारी फ्रीज काढते, सगळं निवडून ठेवते. मिरच्या म्हणा, सगळ्या भाज्या, शेंगा सगळं निवडून ठेवते, धुवून ठेवते. आणि कितीही धुतलेलं जरी मी आधी असलं तरीसुद्धा माझा हात ते मिरच्या घेतल्या, कोथिंबीर घेतल्या तर नळापाशी जातच. मग ते सिंकमध्ये आपण धुवून घेतोच. मला सवय आहे बाबा धुवून जरी ठेवलेला. आणि मी नाही काय शक्यतो खरंच सांगते की मी नाही धुता नो, कधीतरी मनात आलं तर मिरच्या, टोमॅटो वगैरे धुते. अगदीच बघा पावसाळ्यात असतो ना, तेव्हा मात्र मिठाच्या पाण्यात धुते, कारण मग ते किचकीच असतं. पण आता काय उन्हाळ्यानं ह्याच्यावर काय एवढंही नसतं. पण सोमवारी मात्र मग ते सगळं निवडून वगैरे ठेवते. तर ह्या काळ्या पिशव्या मला इतकं त्याचं घाण वाटतं ना काळ्या पिशव्यांचं, म्हणून ना फळांना बघा काळ्याच पिशव्या देतात. तर त्या पिशव्यातनं मी सगळी फळं काढते आणि असल्या ज्या साध्या कॅरीबॅग असतात ना, मग त्यात सगळं ठेवून देते. तर सगळा बाजार पाहिलं तुम्ही, फ्रीज सगळा भरून ठेवला. इकडे कांदे सुद्धा सगळे मी बघून घेते. असं ना सगळं जिथल्या तिथं बघून केलं ना, तर आपलं वायाही काय जात नाही. आणि बाजारला जाण्याआधी सुद्धा सगळं बघून जायचं. किती गोष्टी आहेत. आता कांदे तर रोजच्या जेवणातली जास्त लागणारी गोष्ट आहे. बटाटे एखाद्या वेळेस शिल्लक असले तर आपण कमी आणू शकतो, पण कांदे मात्र लागतात. तर कांदे, जे जुने कांदे होते ना ते खूप छोटे होते, मग ते खालीच ठेवले. आणि नवीन कांदे जरा मोठे आणलेले बघून मग ते वरती ठेवले, एकत्र नाही केलं. मग काय होतं, मोठा मोठा कांदा संपतो आणि परत तो बारीक कांदा राहून राहून खराब होतो. आणि ज्याला कोंब आलेला ना ते सुद्धा कांदे सगळे बाजूला काढून ठेवले. आणि काळ्या पिशव्या बघू शकताय किती खाली पडलेले, ते सगळ्या फळांच्याच आहेत. ते फळं मी काढून टाकली. वाटाणा सुद्धा बघा असा कॅरीबॅगमध्ये भरून ठेवला. आणि जो काही कचरा आहे ना ते पण हे घेतला. आणि सगळ्यात आवडीचा पेरू खायचा चाललेला आहे. आलं की बाजारातनं कधी एकदा पेरू खाते असंच होतं. आणि सफरचंद वगैरे सगळं पोरीना धुवून घेतात म्हणून मी, आणि जसं की म्हटलं पावसाळ्यात धुते मी, सगळं स्वच्छ करते मिठाच्या पाण्याने. पण आता एवढं काय उन्हाळ्यात असं इतकं काय त्याचं वाटत नाही मला. आणि नंतर मात्र स्वच्छ करून आपण घेतोच. असं कुठलीच भाजी होत नाही की ते म्हणजे आपण धुवून घेत नाही. तर आता जे काही वेस्टेज निघलेलं होतं त्या काकड्या वगैरे दिल्या टाकून, उगच ते दुखणं नको. नाहीतर आपण काय पैसे आता गेलेच त्याचे वाया. पण काय करणार, ते परत ठेवून ठेवून खाऊन फ्रीजमधलं एकदम गार होऊन ना, नाही ते दुखणं आणण्यापेक्षा मी म्हटलं नकोच. आणि नाहीच खाल्लं जाणार, कारण मला सर्दी जाम आहे, खोकला आहे. तर सगळं बघा किचन पण आता क्लीन करून घेतलं. आणि असा आपला आठवड्याचा बाजारचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. नवीन कोणी ताई असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडत असतील ना ताईनो, तर लाईक पण करत जावा, शेअर करत जावा.
पण आवडला व्हिडिओ तर लाईक जरूर करा. लाईक तुमच्या एका लाईकनी बरं म्हणजे हे होतं. केअर वगैरे सगळा काढून घेतला आणि शाळेत गेल्यानंतर मी बाजारात गेल्यावर त्या दोघी घरात असतात. इकडं तिकडं पसारा असतो, कुठं टॉवेल टाकलेले असतात, ते असं सगळं तिन्ही सांजेच्या आत मी घर तेवढं चांगलं आवरून घेते बघा. आणि इकडे दूध पण आता तापायला ठेवलं, नाही म्हटलं तर 6चं टायमिंग झालं बाजार भरायला. मी आल्याला खूप कंटाळा येतो बाजारातनं, मग लगेच मी नाही भरत, ठेवते, माझी कामं करून घेते, काय मोबाईल बघते इकडं तिकडं, मग हे करते. तर इकडं पपई सकाळी चिरून ठेवलेली, तर ती पण अनुष्कानं खाल्ली नाही, ती सुद्धा आता फ्रीजमध्ये ठेवली. आणि असा होता आजचा व्हिडिओ. चला सगळ्यांना बाय.